नवापूर नगर परिषदेतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न। नवापूर शिवजयंतीचे औचित्य साधून नवापूर नगर परिषदेच्या वतीने आयोजित गड किल्ले बांधणी, निबंध व चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला। नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या मातोश्री यांच्या संकल्पनेतून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, सर्व नगरसेवक नगरसेविका आणि सौ सुनंदा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच भाजपाचे एजाज शेख, आर.वाय. पाटील, शामराव आतारकर या राजकीय मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना भरत गावित, माजी सभापती संगीता गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन शिक्षणात प्रगती साधावी असे आवाहन केले। छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती नवापूर तर्फे नवापूर शहरातील सरदार चौक भागात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गजपति, अश्वपति, भूपति, प्रजापति, स्वर्णरक्त श्रीपति, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायालंकार मंडित, राजनीति धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतंस, राजाधिराज महाराज श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय। यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता। हे खूप शूर होते। त्यांनी आपल्याला स्वराज्य दिले होते। जाता जाता मी एवढे बोलतोय, अंधार फार झाला तर दिवा पाहिजे, अंधार फार झाला तर दिवा पाहिजे। या देशाला पुन्हा एकदा शिवा पाहिजे, या देशाला पुन्हा एकदा शिवा पाहिजे। जी आपण एवढी उपस्थिती दाखवली त्याचं कारण हे आपल्या नवापूर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष व कार्यमग्न असलेले
आदरणीय शिवसाहेब यांनी जी संकल्पना मांडली त्या संकल्पाच्या मागे आमच्या भगिनी सुनंदाताई यांनी त्यांना सुचवलं की नवापूर नगरपालिका मार्फत तुम्ही गड किल्ले संवर्धन ही संकल्पना मांडा आणि प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना ती सूचना द्या आणि जेणेकरून विद्यार्थी सहभाग घेतील. परवा जे स्पर्धा झाली त्याच्यात जे 43 गट यांनी भाग घेतलेला त्याच्यात 10 गटांना पारितोषिक मिळालेले व उर्वरित 33 गटांनाही आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस देऊ, पण ते आज न देता उद्या त्या शाळेत पोहोचू साहेब. कारण जो विद्यार्थी सहभाग घेतो त्याची इच्छा असते की मी भाग घेतला म्हणजे मला बक्षीस मिळालं पाहिजे. आणि यावेळेस 43 होते तर पुढच्या वेळेस नक्कीच आपण ते 100 कसे होतील याच्यावर लक्ष केंद्रित करू. माझ्या माहितीप्रमाणे मी राजकारण या विषयावर बोलत नाही, पण आजपर्यंत नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिली अशी संकल्पना कोणीतरी शिवसाहेबांनी मांडली आणि आज हा उपक्रम राबवतो. 19 फेब्रुवारी शिवजयंती म्हणजे नुसतं महाराजांना फुलार करणं, प्रतिमेला वंदन करणं आणि घरी जाऊन झेंडा फडकवणं आणि बस कपडे बदलून आराम करणं हा उद्देश नसतो. पूर्ण दिवसभर काहीतरी उपक्रम हे राबवले गेले पाहिजे आणि ती संकल्पना साहेब आपल्या मार्फत आज झाली. आम्ही नक्कीच आश्वासन देतो की इथं जोपर्यंत आम्ही या जागेवर बसलोय नक्कीच असे वेगवेगळे उपक्रम राबवू. आणि ते राबवत असताना माझं दैवत आदरणीय भाऊसाहेब, संगीताताई, धनुदादा हे नक्कीच आमच्या पूर्ण टीमच्या पाठीशी आहे. म्हणून हे सर्व कार्य करायला आम्हाला ऊर्जा मिळत असते. कारण जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस आम्ही सांगितलं की या शहरासाठी काय नवीन उपक्रम राबवता येतील ते जास्तीत जास्त राबवू आणि त्याची सुरुवात आम्ही नक्कीच केलेली आहे. कुठल्याही कामाला वेळ लागत असतो, आपल्या अपेक्षा शहराच्या खूप आहेत त्या नक्कीच पूर्ण करू, पण तुम्हीही आम्हाला समजून घ्या. आणि साहेब ही जेव्हा संकल्पना मांडली तुम्ही मला, नरुभाऊ आणि आमच्या टीमला सांगितलं, आम्ही 0 मिनिटात होकार दिला. पण हे कार्य करत असताना तुमच्या खाली जी तुमची टीम आहे मग त्याच्यात OS असो, लिपिक असो, इतर विभागातील अधिकारी असो त्यांचाही सहभाग खूप महत्त्वाचा असतो. कारण अधिकारी कितीही हुशार असला आणि खालचा लिपिकने जर ठरवलं की नाही सपोर्ट करायचा तर तो कुठलाच कार्यक्रम सपोर्ट होतो. 2 मिनिटात सांगतो एक उदाहरण. शिवजयंती ही उत्सव साजरा होत आहे. शिवबा होता म्हणून तुम्ही आपण सगळेजण आहोत आणि त्याची आठवण म्हणून आईने एक सुंदर कल्पना मांडली. पाटील साहेबांनी ही सूचना केल्या आणि सगळ्यांनी एकत्रितरित्या होकार दिला आणि एक सुंदर असा बालगोपालांचा कार्यक्रम घडून आला. आणि जेव्हा त्या ठिकाणी गेलो मला अतिशय आनंद झाला. कारण जेव्हा त्या बालगोपालांना त्या मातीमध्ये खेळत असताना बघितलं तर मला माझे बालपणाचे दिवस आठवले. आई साहेब आणि साहेब तुम्हाला धन्यवाद की तुम्ही आमचे जुने दिवस आम्हाला आठवण करून दिले की लहानपणी असताना आम्ही सुद्धा असंच मातीमध्ये खेळून आपण वाढलेलो आहोत. आणि जर बघितलं की संकल्पना उद्देश हा फार चांगला आहे की आज फक्त आपण पुस्तकी ज्ञान घेतो आहोत, फक्त मोबाईल व्हॉट्सअपद्वारे माहिती घेत आहोत, पण प्रत्यक्षात किल्ला कसा असतो आणि तो कसा बनवला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी किती मेहनत आणि परिश्रम हे करावे लागतात हे लहानांनाही बघितलं आणि मोठ्यांनाही त्या ठिकाणी बघितलं. 3-3, 4-4 तास, 5-5 तास त्या ठिकाणी आपण थांबलात आणि हे सगळं केलं आणि बाकीच्यांनी करून घेतलं. मला फार आनंद आला. याच्यामध्ये माझ्या मुलींनी मला पोवाडे म्हणून दाखवले, माझ्या मुलांनी त्या ठिकाणी राजांचं नाव घेऊन दाखवलं, माझ्या बऱ्याचशा गुरुवरी आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना मोटिवेट करताना, प्रोत्साहन करताना मी ते सगळं बघत होतो की कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. त्यांच्याबरोबरही त्यांनी चिखलाचे त्यांचे हात झाले होते. म्हणजे कुठल्याही गोष्टीची कोणीही पर्वा न करता सगळ्यांनी तन मन धनाने त्या ठिकाणी सगळी सेवा केली. मला ना फार आनंद झाला की एक चांगला उपक्रम या नगरपालिकेने सुरुवात केलेला आहे. आणि आपण फक्त नगरपालिकेची ज्या समस्या आहेत, लाईट, पाणी, वीज, गटार, या समस्या असून या समाजामध्ये वावरत असताना या नगरपालिकेने या सर्व समावेशक समाजाला सुद्धा सामावूनरित्या ही नगरपालिका आपल्याला चालवायची आहे. आणि त्याचं प्रत्युत्तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष माननीय शिवसाहेब त्यांच्या सगळ्या टीमने बघितलं. त्या ठिकाणी बघितलं तर विशाल पाटील असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल, मीनाक्षीताई असेल, सगळेच त्या ठिकाणी कामाला लागलेले होते. आणि इतके सुंदर त्या ठिकाणी त्यांनी किल्ले तयार केले, गड तयार केले की आम्हाला असा अनुभव आला की आपण स्वतः त्या किल्ल्यांवर जाऊन आलो. पण एक शोकांतिका ही वाटली
की आपण बऱ्याच सहली काढतो, बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहोत. आम्ही लहान असताना आम्हाला अजूनही आठवतं की थंडीचे दिवस असो का कसं असो, आम्हाला गडांवर सुद्धा त्यावेळेस नेलेलं होतं. पण या ठिकाणी बऱ्याचशा शाळांना मी विचारलं तर कुठल्याही शाळांना त्या ठिकाणी गडावर त्या मुलांना जाता आलं नाही, त्यांना बघता आलं नाही. एक थोडीशी शोकांतिका आहे, त्याच्यावर सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रित की मूळ हेतू असा होता की या मुलांमध्ये नुसतं आपण शिवजन्मोत्सवानिमित्त बघतो की स्पर्धांपेक्षा काय असतं की वेगवेगळे गाणे लावणं, नाच गाणे असे पण प्रकार होता. परंतु महाराजांचं मेन स्वप्न सर्व थरातील समाजातील सर्व लोक एकत्र येऊन या देशांसाठी काही करायचे असे. स्वराज्य आपलं, आता स्वराज्य म्हणजे आता तर काही परकीय आक्रमण नाही ना, ब्रिटिश आहे ना कोणी, तर आपलं स्वराज्य आता आहेच, पण ते सुराज्य चांगलं कसं करायचं यासाठी सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र येऊन पुढाकार घेतला पाहिजे. आणि याच्यासाठी खरी सुरुवात कुठून होते की हे जे बाल आपले मावळे आहेत यांच्यापासून होते. या मावळ्यांना जेव्हा कळलं की सकाळी 8 वाजेपासून 4 वाजेपर्यंत म्हणजे काहींचा 5 वाजेपर्यंतही किल्ले चालू होते, म्हणजे एवढे जे तुम्हाला 8-9 तास लागतात ते मातीचा किल्ला बनवायला एवढा वेळ लागतो. तर आपल्या मावळ्यांनी पूर्वी जे गडकिल्ले बांधलेले ते पण डोंगरावर जाऊन किंवा पाण्यात सुद्धा बांधलेले, जलदुर्ग असेल, गिरिदुर्ग असेल किंवा भुईकोट किल्ले, तर त्यांना किती मेहनत घ्यावी लागली असेल. आणि मग त्यानिमित्ताने आपल्याला कळेल की आपण आज गडकिल्ल्यांवर जातो, कुठेतरी आपलं नाव करून येतो किंवा काय करतो, परंतु ते किल्ल्यांचं आपण जतन करायचं बघत नाही. मग हे सुद्धा आपल्याला ही भावना प्रेरित होते की आपण मातीच्या किल्ल्यांची एवढी काळजी घ्यावी लागते. तर हे जुने एवढे शेकडो वर्षांची परंपरा आहे, हे किल्ले आपण जतन संवर्धन केलं पाहिजे. आणि या नुसतं मातीतनं मी त्या दिवशी हे पण सांगितलं की आम्ही आमच्या आई मातोश्री आम्हाला काय सांगितलंय की जुन्या ज्याही गोष्टी आहेत, जुने संस्कृती आहे त्याचं जतन करा. आता भाऊसाहेब मी सांगायला आनंद वाटेल की माझ्याकडे आता महाराजांच्या काळातले 300, 400 ते 500 वर्षापासूनचे हत्यारं आहेत, पूर्ण शिवकालीन, आणि सुमारे 2500 वर्षापासूनची नाणी आहेत, म्हणजे सम्राट अशोकापासून. आता आई जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा तिने तिच्याकडचे मला ब्रिटिश, मुघल ही नाणी दाखवली. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर.